किणीजवळ मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसवर धाडसी दरोडा, 1,22,00,000चा मुद्देमाल लंपास, चाकू कोयत्यांच्या धाकाने प्रवाशांमध्ये भीती. वाठार प्रतिनिधी प्रकाश कांबळे. हातकणंगले तालुक्यातील किणी गावच्या हद्दीत कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी आराम बसवर मध्यरात्री धाडसी दरोड्यांची घटना घडली आहे. या दरोड्यात सुमारे 1,22,15,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात दरोडेखोरांनी लंपास केला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर ते भायखळा मुंबई मार्गावर धावणारी अशोका ट्रॅव्हल्स कंपनीची MH09 GJ7272 क्रमांकाची खासगी आराम बस सोमवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून सुटली होती. तावडे हॉटेल परिसरात ही बस थांबली असता 3 अनोळखी इसम प्रवासी म्हणून बसमध्ये चढले. त्यानंतर बस वाठार तालुका हातकणंगले मार्गे मुंबईकडे निघाली. बस किणी गावच्या हद्दीत आली असता मागून आलेल्या 7 ते 8 दरोडेखोरांनी बस अडवून चाकू व कोयत्याचा धाक दाखवत चालक व प्रवाशांना धमकावले. त्यानंतर बसमध्ये ठेवलेला मौल्यवान मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून दरोडेखोरांनी पोबारा केला. या दरोड्यात 68 लाख रुपये किमतीचे सुत्री बारदानात भरलेले 34 किलो चांदी, 52 लाख रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाच्या बारदानात पॅक केलेले 26 किलो चांदी, 2 लाख रुपये किमतीचे मशिनरी स्पेअर पार्ट्स, 10 लाख ग्रॅम सोनं, 10,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन, 5,000 रुपये किमतीचा काळ्या रंगाचा मोबाईल फोन असा एकूण 1,22,15,000 रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळवून नेला. दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोरांनी बस चालकाला इथेच गाडी थांबवलीस तर मारून टाकू अशी धमकी दिली. भीतीपोटी चालकाने बस थेट सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे नेली व तेथून डायल 112 क्रमांकावर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सांगली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पोलीस तपासासाठी ही माहिती पेठवडगाव पोलिसांना कळवण्यात आली. बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे दुसऱ्या बसने मुंबईकडे रवाना करण्यात आले तर संबंधित बस पुढील तपासासाठी पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस स्टेशनचे पथक व गुन्हे शोध पथक दरोडेखोरांच्या शोधासाठी रवाना झाले असून परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच आरोपी जेरबंद करण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या धाडसी दरोड्यामुळे किणी, वाठार व हातकणंगले परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.